पण लोक फसत नाहीत आता. त्यांनी काय भाषण केलं, सुलभ दाखव सुलभ शौचालय, सुलभ शौचालयाचं केलं की बघा म्हणजे किती बोगस आहे मतदार यादीत, किती बोगस कामं भारतीय जनता. बरं तुम्ही म्हणता की तुम्ही इलेक्शन कमिशन निवडणूक आयोगाचं काम आहे, भाजपाले कशाला अंगावर घेतात वगैरे, काय यांचा काय संबंध, हे त्यांचे प्रवक्ते आहेत का वगैरे वगैरे, तुम्ही टीका करता. तुम्ही डायरेक्ट भाजपवरच आरोप करता ना. बरोबर, आम्ही त्याचे उत्तर देणारच. तुम्ही निवडणूक आयोगावर काय आरोप करता, हे भाजपची रखेल आहे यू आहे काय काय बोलताय तुम्ही. मग शेवटी भाजप म्हणून आम्हाला उत्तर द्यावं नाही लागणार. आता बघा हे सुलभ शौचालय दाखव बाबा, यांनी सुलभ शौचालय मोठा घेतात तावादा, सुलभ शौचालयामध्ये मतदार नोंदणी बघा किती बोगस, काय ॲड्रेस, पण हे ॲड्रेस सुलभ शौचालय. हो तुमच्या घरामध्ये चांगले शौचालय आहेत, एखाद्या वेळेस त्यांनी राज ठाकरे साहेबांनी सुलभ शौचालय सुद्धा बघायला जावं, तेव्हा त्यांच्या डोक्यात प्रकाश पडेल की सुलभ शौचालयाच्या याच्यावर मतदान कसं नोंदवलं गेलं. हे बघा आता तुमच्या याच्यावरच दाखवतो तुम्ही, हे सुलभ शौचालय त्यांनी घेतलेलं, त्यांनी नाव दिलेलं, जे राज ठाकरेंनी दाखवलं, हे राज ठाकरेंनी दाखवलं, हे सुलभ शौचालय मतदान. आता यामध्ये हे खाली सुलभ शौचालयाच्यात दिसतंय, वरते घर आहे. हे बघा बरोबर. आता त्या घरात राहणाऱ्या व्यक्तींनी जेव्हा ॲड्रेस टाकला तर घराचं तेच टाकलं सुलभ शौचालय, कारण तिथं घरच आहे, लँडमार्क आहे, त्या अर्थात लँडमार्कच आहे, ते टाकलं. आता त्याचा किती सुलभ शौचालय. अरे बाबा जरा